व्हॉट अ फंटास्टिक राईड गाईज. म्हणजे एकाच दिवशी त्र्यंबकेश्वर आणि केदारनाथ दोन्ही. ओरिजिनल केदारनाथला पण जाणार लवकर आज बघितलं वो भी बाइक से ना. गुड मॉर्निंग एवरीवन. सो थोडंसं वातावरण आता प्लेझेंट आहे, म्हणजे जास्त गरम नाही होत आहे, थोडा थंडावा आहे, मस्त वेदर आहे. बघू शकता पाठी सूर्य उगवला आहे, भारी वाटतं आहे. आणि आता आम्ही ॲक्च्युली इकडे जवळपास थोडंफार एक्सप्लोर करून मग रिटर्न जर्नी करू. पण आपण जर एखाद्या ठिकाणी आलो आहे आणि ड्रोन फ्लाय केला नाही असं तर होणार नाही. सो मी आता हॉटेलच्या टेरेसवर आलो आहे, जवळच मंदिर आहे, ट्राय करा तिथपर्यंत ड्रोन दाखवा. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आपण ड्रोन वगैरे फ्लाय केला आहे, मस्त वाटलं. सो आता आपण जवळपास एक दोन लोकेशन बघा, जे काय मिळेल बघायला ते. आणि कुठे जायचं आपल्याला? प्रति केदारनाथ. एक्झॅक्टली, प्रति केदारनाथ म्हणजे जे स्वरूपेश्वर मंदिर आहे तिकडे जे धाम आहे ते दाखवतो. ह्याच्या अगोदरीचाही ब्लॉग आहे, तो पूर्ण बघा. आणि आज तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. आणि आम्ही ओरिजिनल केदारनाथला पण जाणार आहोत. लवकर आज बघितलं वो भी बाइक से ना. हां बोलली तर आहे, बघू. चला. आता आम्ही नाश्ता करायला आलो. सो ॲज युजल सकाळचा नाश्ता मेंदूवडा, डोका नाही, मेंदूवडा, इडली, डोसा, गप्पा. सगळं नाश्ता करू, आम्ही पुढे जाऊ. कारण का पहिला पोटोबा व्हायला पाहिजे आणि मग विटोबा व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? कारण का भूक मजबूत लागली आहे, काल खाल्लेलं जिरलं नाही आहे नीट. आता हा किस्सा वेगळा आहे, आता काय बोलणार. म्हणजे ते असं झालं की राम भरोसे नाही, काय नाही, जाऊ दिसेल. ठीक आहे, चला बाय.
नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रति केदारनाथ, तर वाढोळी इथे शिवशक्ती पीठ आहे एक, जिथे त्यांनी एक शंकराचं मंदिर आहे जे हुबेहूब केदारनाथच्या मंदिरासारखं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे केदारनाथ मंदिर नाही, पण लोक ह्याला मान्यता देतात की प्रति केदारनाथ आहे. तर हे मंदिर श्रुतीसागर आश्रम जे आहे पुण्याचं, तिकडच्या स्वामींनी इकडे जागा घेऊन हे मंदिर बांधलं आहे. खरं सांगायचं झालं तर ही जी जागा आहे ना, ते एक शक्तीपीठ आहे, ज्ञानपीठ आहे. इकडे प्रसार होतो ज्ञानाचा, इकडे बाकीच्या गोष्टींचा, पण तिकडे काही सत्संग चालतात, तर प्रवचनं चालतात, आणि तसेच काही जे आपले क्लासेस असतात, म्हणजे योगा क्लासेस किंवा बाकीचे मेडिटेशन सेंटर, असं हे एक सेंटर आहे. तिकडे तुम्हाला राहता पण येतं. एक 13 दिवस 14 दिवस अशांचं एक सेशन्स असतात, ते तुम्ही अटेंड करू शकता. त्यानंतर इकडे एक काउंटर आहे, तिकडे बुक्स मिळतात. तर खूप सुंदर आहे. त्यांची एक वेबसाईट आहे श्रुतीसागर आश्रम ORG, बघू शकता. त्यांनी मेन्शन केलं आहे शिवशक्ती ज्ञानपीठ. तर त्र्यंबकेश्वर वाढोळी इथे हे पूर्ण एक मंदिर आहे, खूप सुंदर आहे. जर तुम्हाला केदारनाथ जाता येत नसेल आणि थोडासा टाईम असेल 1 दिवसाचा, तर तुम्ही ह्या मंदिराला भेट देऊ शकता. अंजनेरी मंदिरावर चाललो आहे. थोडा स्लोप आहे, तोच चढवायचा, बघूया चढतो का आता. त्र्यंबकेश्वरलाच प्रति केदारनाथच्या जवळ एक अंजनी मातेचं मंदिर आहे. त्यात पाठी अंजनेरी पर्वतसुद्धा आहे. तर अंजनी पर्वतच्या एक पायथ्यापर्यंत, वरतीपर्यंत गाडी जाते. पण आता एवढं ऊन आहे की आपण प्रेफर नाही करणार, आणि त्याच्यानंतर 1 किलोमीटर परत शिड्या चढायच्या आहेत. सो बेटर आपण खाली एक मंदिर बनवलं आहे, जी त्याची प्रतिकृती म्हणता येईल. एक अंजनी मातेचं मंदिर, एक मेन मंदिरवर आहे आणि खाली दुसरं बनवतं. आपण हे खालचं मंदिर बघूया, अंजनी माता मंदिर आणि बाल हनुमान. आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. वरती छोट्याशा पायऱ्या टाकून मंदिर आहे, हे बघा. बोरं घेऊन खात बसलेस ना. कसली तोरणं खाते. चल, तोरणं खायची आहेत. बसा. कशी काढली गाडी? चाडवली, उचलू आणली. अरे बस ना तू. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे दर्शन झाल्यावर एका उसाच्या रसवंती गृहात येऊन थोडेसे थंड प्राशन करायचे ठरवले आहे. थंड पेय. तेच थंड पेय प्राशन करायचं ठरवलं. तर आमच्या सौभाग्यवतींनी आमच्या रहिवासी स्थानी, सध्याच्या रहिवासी स्थानाच्या बाहेरच रसवंती गृह शोधलेलं आहे. बरे का? तुमचं काय मत आहे ह्यावर? आमच्या सौभाग्यवतीस एवढे स्पष्ट मराठी येत नाही. काय बोला बरे. वो हमरे को तुमरे को मत करना. मला चांगलं मराठी येतं. आणि बरे का, पहिले आल्यावर आम्ही मालकाचे नाव वाचले रसवंती गृहाचे. ह्याचं एक छोटंसं कारण आहे, ते नंतर काहीतरी सांगेल. हे शीतपेय रसवंती कसे आहे? छान म्हणाले, उत्कृष्ट नव्हे. आणि म्हणे मराठी छान आहे. शीतपेयाला अजून थंड बनवण्यासाठी त्यामध्ये
पाण्याचे जाऊ दे. खडा पाण्याचा खडा काय? बर्फाचा खडा. बर्फाचा खडा टाकण्यात आलेला आहे. बाहेरचं टेम्परेचर बघून 16वर AC ठेवलं आहे, पण तरी काही हवा लागत नाही आहे. चला TV बघूया. हालत रिटर्न जर्नीला सुरुवात करूया. दुपारचं आता वाजलं आहे 12:30. हॉटेलवाले एक्झॅक्ट 12ला चेकआउट टायमिंग सांगितलं ना, हो की नाही? आणि भन्नाट ह्या उन्हात तरी बरं आहे. सूर्यदेव परत पावलं, ढगबी घालत बघा. तोपर्यंत फटाफट निघा आणि कुठे जेव्हा थांबल्या तिकडे थोडा टाईम स्पेंड करून मग मी निघतो. तेव्हा ऊन भन्नाट आहे मित्रांनो. पण वी आर हार्डकोर ट्रॅव्हलर्स, बरोबर ना? फरक पडतो आपला नाही ना? उन्हाचा फरक पडतो. चला राम भरोसे हिंदू ढाबावर खाशील ना आता? काय सांगू ही कथा. काही हो ना. आम्ही फक्त वडा उसळ मागितलेली, तर खूप काही आहे, खूप क्वांटिटी आहे, असं कुठे मिळत. खरंच ते पण 60 रुपयामध्ये जेवणच झालं, हो ना? पण तरी आम्ही जेवू, बरं की ना? आज नॉनव्हेज डे, वी कॅनॉट मिक्स. चलो सुरुवात करते. पापड अरे बाबा. चला बाय बाय. एवढं गरम होतं ना की उन्हातून जाणं खूप कठीण वाटत होतं. सो जवळच ऑन द वे जो रस्ता राहताना आपल्या वैतरणा डॅम लागतो, बघू शकतो. वैतरणा ह्या बॅकवॉटर जी वैतरणा नदी पालघर साईडला निघते, हे तीच नदी आहे. तर हा अप्पर वैतरणा म्हणतो आणि लोअर त्या साईडला जो समुद्र साईडनी बाहेर पडतो. ओहो. आणि इकडे पुढे ना ह्या ब्रिज नंतर पुढे हा दोन्ही साईडने पाण्याचा रस्ता आहे, बघू शकता. पुढे बसायला छान जागा आहे, जिथे खूप सावल्याच्या अगोदरही मी आलो. तर तिकडे मस्त बसूया, थोडं ऊन कमी वाट बघूया आणि मग निघूया आपल्यानंतर परतीच्या प्रवासाला. चला तर थांबूया. आणि आजचा दिवस इथेच संपवतोय आपण वैतरणा डॅमवर. सो ह्याचा व्हिडिओ लिंकमध्ये देतो. 2-3दा आलो आहे मी, तो बघा. आता मी काय शूट नाही करणार आहे. चलो बाय बाय. वैतरणा आमचा व्हिडिओ बघा.